नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत आंब्याचा डेलिशियस शिरा. बाजारामध्ये आंबे यायला लागले की घरोघरी आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तयार होत असतात, अगदी आमटीपासून ते श्रीखंडापर्यंत. आज आपण माझ्या आवडीचा आंब्याचा डेलिशियस शिरा करणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. आंब्याचा शिरा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्यात 2 लवंगा पण घेतलेल्या आहेत. अक्रोड आणि बदामाची भरड आहे, मीठ आहे, आंब्याचा रस आहे, साखर, तूप, आंब्याच्या या फोडी आहेत आणि हे दूध आहे. शिरा करण्यासाठी ना प्रथम आपण हा रवा तुपावर खमंग भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे पॅन ठेवलेले आहे आणि पॅन थोडं तापलेलं आहे. आता आपण हा रवा त्या पॅनमध्ये घालूया आणि लगेचच 2 ते 2.5 चमचे साजूक तूप घालूया. तुपावरती आपण रवा अगदी खमंग भाजून घेणार आहोत, म्हणजे आपला शिरा एकदम मस्त होतो. मी रव्यामध्ये मुद्दामूनच 2 लवंगा घातलेले आहेत, कारण लवंगेचा स्वाद शिऱ्याला खूप छान येतो, म्हणून मी 2 लवंगा घातलेले आहेत. रवा तुपावर छान खमंग भाजून झालेला आहे आपला. असा तो रवा फुललेला पण दिसतोय बघा आपल्याला. आता या रव्यामध्ये उगीच चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत. मीठ घातल्याने गोडाचा पदार्थ जास्त चविष्ट होतो. रवा भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालूया. छान परतून घेऊया. आणि लगेचच आपण 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे तो पण घालूया. आंब्याच्या रसाने ना आपल्या शिऱ्याला एकदम सुंदर रंग येतो. असा मँगो कलर आपण म्हणतो ना तसा. आता 1 मिनिट झाकून आपण एक वाफ घेऊया या रव्याला. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया. आता आपल्या रव्याला किती सुरेख रंग आलाय बघा, मस्त एकदम. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मी साखर घालते. हा मी पोहे खायचा चमचा घेतलेला आहे. अगदी आंबे गोड असतील ना तर साखर नाही घातली तरी चालेल, पण सेफर साईडला मी 2 चमचे फक्त साखर घालते आहे. आणि आपण ह्या आंब्याच्या फोडी घेतल्या तर म्हणजे अगदी बारीक बारीक मी फोडी करून घेतलेल्या आहेत. या फोडी अर्धा वाटी मी या शिऱ्यामध्ये घालते. आपला आंब्याचा शिरा आहे त्यामुळे आंबा अगदी भरपूर घालायचा. त्याचा स्वाद एकदम मस्त येतो आणि इतका सुंदर होतो, चविष्ट होतो अगदी हा शिरा. झटपट होतो आणि तेवढाच रुचकर सुद्धा होतो. मस्त दिसतंय ना. आता 2 मिनिटं हा शिरा झाकून आपण एक दणदणीत वाफ घेणार आहोत. 3-4 मिनिटं झाले, झाकण काढूया. आता आपला रवा मस्त आंब्याच्या रसामध्ये फुललेला आहे आणि सुरेख रंग आलेला आहे आपल्या शिऱ्याला. तुम्ही एकदा हा शिरा केला ना
की दर आंब्याच्या सीझनला हा आंब्याचा शिरा करणार. अगदी नावाप्रमाणे तो डेलिशियस म्हणजे अगदी स्वादिष्ट लागतो. आता मी 1 चमचा अक्रोड आणि बदामाची एक भरड घेतलेली आहे, ती टाकते. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकायची असेल तर नाही घातली तरी हरकत नाही. शिरा आपला तयार आहे. आता गॅस घालवूया. 2 मिनिटं झाकून ठेवून हा डेलिशियस आंब्याचा शिरा सर्व करूया. आंब्याचा डेलिशियस शिरा तयार आहे. सोपा आणि झटपट. शिरा आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.